गणगौर पर्वानिमित्त कुटिया मंदिर परतवाडा येथून पारंपरिक व धार्मिक उत्साहात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। जय गणगौर मैयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। या शोभायात्रेत महिला, पुरुष तसेच युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गणगौर मातेसाठी आरती व पूजा केली। ढोल ताशांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या रथात गणगौर मातेची सुंदर मूर्ती विराजमान करण्यात आली होती। शोभायात्रा कुटिया मंदिरातून सुरू होऊन दुराणी चौक, सदर बाजार, टिळक चौक, मिश्रा लाईन, पोलीस स्टेशन मार्गांवरून फेरफटका मारत पुन्हा मंदिरात दाखल झाली। मार्गावर ठिकठिकाणी भक्तांनी आरती करून प्रसाद वाटप केले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नागरिक, तरुण मंडळी व महिला मंडळींनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले। प्रशासनाकडूनही सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती। गणगौर उत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय। गणगौर हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक सण आहे। गण म्हणजे भगवान शिव आणि गौर म्हणजे माता पार्वती। या सणात गौरी मातेला सौभाग्य, पतीचं दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि कुटुंबातील आनंदासाठी पूजलं जातं। गणगौर सण मुख्यतः मारवाडी समाज, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, बंजारा, लंबाडी समाज अशा विविध समाजामध्ये साजरा करण्यात येतो। गणगौर हे एक व्रत असून सुवासिनी महिला आपल्या पतीला चांगले आरोग्य व धनलाभ प्राप्त होण्यासाठी शिवपार्वतीची मनोभावे पूजा अर्चना करतात, तर कुमारिका युवती चांगले वर मिळवण्यासाठी गणगौर पूजेला महत्त्व देतात। हा सण श्रद्धा, संस्कृती आणि स्त्री शक्तीचा सुंदर संगम आहे। गावोगावी आणि शहरांमध्ये गणगौर उत्सवामुळे भक्तिमय व आनंदी वातावरण निर्माण होतं। प्रतिनिधी विजय काकडे, RCN न्यूज, परतवाडा।